मंडळी, दिल्लीच्या रस्त्यावर पहिल्यांदा देशातले विरोधी पक्ष एकजुटीने दिसले। मुद्दा तोच होता निवडणुकीमधली मतचोरी। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या नंतर जवळपास मरणासन्न झालेल्या इंडिया आघाडीत प्राण फुंकण्याचं काम या मुद्द्यानं केलं। केवळ पत्रकारांच्या पुढे नाही तर रस्त्यावरच्या लढाईचं विरोधकांनी आज रणशिंग फुंकलंय। जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या विरोधात खरं तर ज्या बलाढ्य देशाच्या भारताच्या निवडणूक आयोगाचं जगासाठी कायम एक आश्चर्य राहिलं। पारदर्शक निवडणूक ही ज्या देशाच्या लोकशाहीचं सामर्थ्य आणि सौंदर्य मानलं गेलं, ज्या भारताच्या लोकशाहीचा आणि निवडणूक आयोगाचा जगभरात डंका पिटला गेला, तोच निवडणूक आयोग आज प्रश्नांच्या घेऱ्यात उभा आहे। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन काही मूलभूत सवाल उपस्थित केले। ते निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर आणि निष्पक्षतेवर ओरखडे होते। मतदार याद्यांमधले घोळ असोत, बनावट मतदार असोत, डिजिटल मतदार यादी न देणं असो, सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणं आणि निवडणूक आयोगाचं सत्ताधाऱ्यांसोबत संगनमत असणं, या सगळ्या मुद्द्यावरून त्यांनी राजकीय बॉम्ब टाकले, प्रश्नांची सरबत्ती केली। त्याची कंपनं देशभरात उमटत आहे। तोच मुद्दा घेऊन विरोधी इंडिया आघाडीचे खासदार आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरले। किती? 300। त्यांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती झाली, पण निवडणूक आयोगाकडून अजून समाधानकारक उत्तर देण्यात आलेलं नाहीये। निवडणूक आयोग शपथपत्रावर लिहून द्या या भूमिकेवर ठाम आहे। राहुल गांधींनी फैसला आता जनतेच्या न्यायालयात होईल असं म्हणत देशातल्या सामान्य माणसाच्या मनात प्रश्नांचं काहूर उठवलंय। तो दूर करणं कुणाची जबाबदारी आहे? निवडणूक आयोगाची ना? मग निवडणूक आयोग कुठे आहे? सत्ताधारी म्हणतायत राहुल गांधी देशाच्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकाला जन्म देत आहेत, पण निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात जेव्हा सांगतं बिहारमध्ये जे 65 लाख लोकांची नावं वगळली गेली, ते लोक कोण आहेत? त्यांची नावं का वगळली गेली हे आम्ही सांगणार नाही। याचा अर्थ काय? विचारलेल्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर का दिलं जात नाहीये? निवडणूक आयोग आपल्या जबाबदारीतून पळ काढतोय का? हाच आहे आजचा बडे मुद्देचा चर्चेचा विषय। पण बघूया किती प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं देशातल्या जनतेला हवी आहेत, केवळ विरोधकांना। एक असेंबली में 1 लाख फेक वोटर्स, फेक एड्रेसेस, डुप्लीकेट फॉर्म 6, अलग अलग तरीके। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निकालांवरून निवडणूक आयोग आणि भाजपवर केलेला हा हल्लाबोल। महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं बनावट मतदारांच्या मदतीनं भाजपला मदत केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत प्रश्नांची सरबत्ती केली, पण राहुल गांधींच्या आरोपानंतरही निवडणूक आयोग चकार शब्द काढायला तयार नाही। राहुल गांधींनी प्रश्न विचारला, अनेक टप्प्यात निवडणुका घेतल्या जातात, काही वेळा निवडणुकीचं वेळापत्रक अचानक का बदललं जातं? निवडणूक आयोगाचं त्यावर अजून उत्तर नाही। राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपनं मतचोरी आणि बनावट मतदानातून जिंकल्याचं, 5 महिन्यात 40 लाख मतदार वाढल्याचं खळबळजनक आरोप केला। राहुल गांधी म्हणाले, मतदारांच्या संख्येत अचानक इतकी वाढ कशी झाली? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी 5 महिन्यात इतके मतदार कसे वाढले? निवडणूक आयोगाचं त्यावरही अजून उत्तर नाही। राहुल गांधींनी कशा प्रकारे बनावट मतदारांची संख्या वाढवली जाते, एकाच नावाचे मतदार कसे वेगवेगळ्या राज्यात मतदार म्हणून नोंदवले जातात, याचा डेमो सादर केला। राहुल गांधींनी सवाल विचारला, निवडणूक आयोग डिजिटल मतदार यादी का देत नाहीये? ज्या मतदार याद्या पुरवण्यात आल्या त्या मशीन रिडेबल का नव्हत्या? निवडणूक आयोगानं त्यावरही अजून कुठलं उत्तर दिलं नाही। राहुल गांधींनी विचारलं, नवीन मतदारांसाठी असलेल्या फॉर्म 6चा वापर वयाच्या 70तल्या लोकांकडून कसा केला जाऊ शकतो
आणि तोही एका वर्षातून 2दा कसा केला गेला, ज्यावर निवडणूक आयोगानं अजून उत्तर दिलं नाही. Please understand, this is not our data, this is EC data. And EC कह रहा है कि हम फ्री एंड फेयर इलेक्शन करा रहे हैं. और उनके डेटा में एक असेंबली में 1 लाख फेक वोटर्स हैं. फेक एड्रेसेस, डुप्लीकेट, फॉर्म 6, अलग अलग तरीके. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या 45 दिवसांनी सीसीटीव्ही आणि मतदान केंद्राचं व्हिडिओ डिलीट करण्यावर संशय उपस्थित केला, ज्यावर अजून निवडणूक आयोग बोलतच नाही. राहुल गांधींनी प्रश्न विचारला, निवडणूक आयोगाकडून 45 दिवसानंतर सीसीटीव्ही आणि मतदान केंद्रांचे व्हिडिओ का नष्ट करण्यात आले, त्यावरही निवडणूक आयोगाकडून उत्तर नाही. राहुल गांधींनी विचारलं, डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्हीचा डेटा द्यायला निवडणूक आयोगाचा नकार का, त्यावरही निवडणूक आयोगाचं उत्तर नाही. इलेक्शन कमीशन 45 दिन में सीसीटीवी को खत्म करना चाह रहा है, वोटर लिस्ट नहीं दे रहा है. तो दे आर कल्यूडिंग विद द बीजेपी. दे आर हेल्पिंग द बीजेपी डिस्ट्रॉय द इलेक्शन सिस्टम इन इंडिया. राहुल गांधींच्या 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतचोरी झाल्याचे आरोप केले, पण निवडणूक आयोग यावर उत्तर द्यायला तयार नाही. त्या उलट कर्नाटक आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग राहुल गांधींकडेच पुरावे आणि प्रतिज्ञापत्रावर लेखी मागते. महाराष्ट्र निवडणूक आयोगानं राहुल गांधींना नोटीस बजावली आहे, ज्यात रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोल रूल्स 1960च्या रूल 20(3)(ब) नुसार राहुल गांधींनी आपल्या आरोपांचं समर्थन करणारं शपथपत्र आणि संबंधित मतदारांची नावं सादर करावीत. असं केल्यास रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1950 आणि रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स 1960 नुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करता येईल असं म्हटलं. निवडणूक आयोगाच्या या चालढकल वृत्तीवर काँग्रेसनं पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. बीजेपी सरकार यांच्या संगनमताने लोकशाहीचा गळा घोटण्याचा जो प्रयत्न केला जातो ते पुराव्यासकट आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी लोकांसमोर आणलेले. आज आम्हाला अपेक्षा होती संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत आम्ही जाऊ. आम्ही पण 18 लोकांतून निवडून आलेलो आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला ईसी ऑफिसमध्ये बोलवलं जाईल, आमचं म्हणणं ऐकलं जाईल, परंतु ते न करता आम्हाला 2 तास त्या ठिकाणी डिटेन करण्यात आलं. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचे कागदपत्र सादर करत बोगस मतदार आणि मतचोरीचे गंभीर आरोप केले. पुराव्यानिशी राहुल गांधींनी छाती ठोकपणे केलेल्या दाव्यांमुळे जनतेच्या मनात निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागण्याआधी निवडणूक आयोगानं त्यांची भूमिका जाहीर करणं गरजेचं आहे, तरच मतदारांच्या मनातली शंका दूर होईल. तसं झालं नाही तर निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, जे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि सामान्य मतदाराच्या मनातले हे प्रश्न, त्याचं निराकरण होणं गरजेचं आहे. आज या चर्चेच्या माध्यमातून त्या प्रश्नांची काही उत्तरं आपल्याला मिळत आहेत का, याचा प्रयत्न करू. खासदार आपल्यासोबत आहेत, कायदे जे निर्माण करतात तेच आज आपल्यासोबत आहेत. आणि जे मूलभूत सवाल आहे ते सवाल काय, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित करतोय. निवडणूक आयोग त्या प्रश्नांपासून जे राहुल गांधींनी उपस्थित केले पळ काढतोय. सवाल आज आपल्याला हा विचारायचा आहे मान्यवर पाहुण्यांना, निवडणूक आयोगाची निष्पक्षता गेल्या काही दिवसातल्या या सगळ्या घटना घडामोडींमुळे प्रश्नांकित झाली आहे का? सवाल हा सुद्धा आहे, निवडणूक आयोग अजून गप्प का आहे? निवडणूक आयोगानं पुढे यायला हवं, शंकांचं निरसन करायला हवं आणि संभ्रम दूर करायला हवा. ती जबाबदारी त्यांची आहे. विरोधकांच्या एकजुटीनं निवडणूक आयोगावर तो जो अपेक्षित दबाव आहे तो निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे का? एकटे राहुल गांधी बोलणं आणि 300 खासदार बोलणं फरक आहे की नाही? मग आज रस्त्यावर उतरले खासदार, त्याचा काही परिणाम होईल का? पारदर्शकतेसाठी विरोधकांकडे पर्याय नेमके कोणते आहेत? कारण इतक्या लवकर काय लगेच ते बदतील आणि हवं ते देतील असं नाही. मग पर्याय काय? कुठली आयुधं आहेत विरोधकांकडे, ज्या आयुधांचा वापर करून ते पारदर्शकतेच्या बद्दलचं पुढचं पाऊल टाकायला भाग पाडू शकतात निवडणूक आयोगाला?